किरकोळ वादातून एका परप्रांतीय रिक्षा चालकानं राज ठाकरेंना आणि ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांना धमकी आणि शिवीगाळ केली। परप्रांतीय तरुणाचा हा व्हिडिओ समोर आलाय, तेव्हा आता मनसे ठाण्यात काय भूमिका घेते याकडे लक्ष गाड़ी लगा अरे छोड़ो ना राज ठाकरे का मैं कुछ नहीं किया वो भी किया वो मैं गाड़ी लगा रहा हूँ हो गया गाड़ी वो तक क्या जाना भाई तब तक गाड़ी खड़ी करके आगे पटे आमचे प्रतिनिधी विकास लाटे यांच्याकडून। विकास, काय नेमका हा वाद झालेला आहे? का या परप्रांतीय रिक्षा चालकांना अशा पद्धतीने शिवीगाळ केली? ठाण्यातल्या जो काही गांधीनगर कोकण रोड नंबर या ठिकाणी घटना घडलेली आहे। विशेष म्हणजे केवळ किरकोळ वाद होता, जो रिक्षा चालक होते त्यांचा हा वाद होता। हा वाद झाल्यानंतर एका मराठी रिक्षा चालक जो होता त्यांनी जो दुसरा परप्रांतीय किंवा उत्तर भारतीय जो काही रिक्षा चालक होता त्याला शिवीगाळ केली असा आरोप त्यांनी केल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव आणि राज ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी अशांत भाषेत शिवीगाळ केलेली आहे। सदरची घटना घडल्यानंतर जो काही रिक्षा चालक होता हा काल रात्री घूम झाला आहे। मनसेचे जे काही शिवसैनिक आहेत किंवा मनसेचे जे काही सैनिक आहेत हे त्याला शोधतायत। विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये देखील मनसेच्या वतीने तक्रार देण्यात येणार आहे। ठीक, धन्यवाद विकास संपूर्ण माहितीसाठी। अरे छोड़ो ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।